नमस्कार, पंढरपूर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण आता ऐकणार आहोत। माढा विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित आबा पाटील यांचा विजय झालेला आहे। अभिजित पाटील यांचा विजय 30,371 मतांनी झालाय। तर बार्शी मधील ब्रेकिंग न्यूज आता आपल्या समोर सांगत आहे। 12व्या फेरीअखेर बार्शी विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप सोपल हे आघाडीवर आहेत। ठाकरे गटाचे दिलीप सोपल 3,600+ मतांनी आघाडीवर आहेत। तर सांगोल्यामध्ये 19व्या फेरीअखेर शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे 17,137 मतांनी आघाडीवर आहेत। तर करमाळ्याची ब्रेकिंग आहे। नारायण पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार, यांना 85,087 मतं मिळाले। तर दिग्विजय बागले हे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांना 37,259 मते मिळाली। तर संजय मामा शिंदे यांना 61,773 मतं मिळाली। 21व्या फेरीअखेर करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील हे 23,314 मतांनी आघाडीवर आहेत। सोलापूर शहर मध्ये विधानसभेचे भाजपाचे देवेंद्र खोटे हे आघाडीवर आहेत। भाजपाचे देवेंद्र खोटे हे 31,460 मतांनी आघाडीवर आहेत। तर अक्कलकोटमध्ये भाजपाचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांची विक्रमी आघाडी। भाजपाच्या सचिन कल्याण शेट्टी यांची 42,386 मतांनी आघाडी मिळवली। तर 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 18व्या फेरीअखेर एकूण वैध मते 1,73,212 पैकी महाविकास आघाडीचे राजू खरे यांना एकूण 97,372 मते मिळाली। तर महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना 67,615 एवढी मते मिळाली। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजू खरे यांना एकूण 29,757 मते आघाडी घेऊन ते पुढे आहेत। तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची आत्ताची ब्रेकिंग आहे। 15व्या फेरीअखेर समाधान अवताडे यांना 4,934 तर भगीरथ भालके यांना 3,057 हे 15व्या फेरीअखेर मिळालेले आहेत। तर अवताडे यांना 1,984 मतांची आघाडी आहे।